मार्मिक शब्दामध्ये मांडलेली आहे। यानंतर या कथा संमेलनाचं अध्यक्षीय समारोप करताना या संमेलनाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र भास्कर बडे म्हटलं की ग्रामीण कथेचं ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेली आपण ऐकतो। वावर, पानकणीस, बर्डाचं शेत, चिकाळा, नवरा बायकोच्या गप्पा हे त्यांची गाजलेली पुस्तक आहे। भास्कर बडेंचे साहित्य स्वामी रामानंद विद्यापीठ नांदेड, मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यांचे कथा आहेत। एवढंच नाही तर सामाजिक जाणीवेचं भान म्हणून ते बडे वाचनालय शिरूर, बडे वाचनालयाच्या वतीनं जिल्ह्यातील कादंबरीकार कथाकार यासाठी विशेष पुरस्कार देतात। ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ आणि ग्रामीण भागामध्ये स्थापन केलेलं बडेच्या नावानं वाचनालय, बडे प्रतिष्ठानच्या नावाने चालणारं वाचनालय याच्यामार्फत दिले जाणारे पुरस्कार एक नवकथेसाठी आणि ग्रामीण कथाकारासाठी आणि जिल्ह्याच्या कथाकारासाठी एक मोलाचं योगदान आहे त्यांचं। अशा या पुनर्वली आणि सदैव ग्रामीण जीवनाशी ग्रामीण जीवनावर भाष्य करणाऱ्या या शब्दाच्या सम्राटाला मी या ठिकाणी प्राचारण करतो। भास्कर बडे सर। ठीक मित्र हो, मूळ बीड जिल्ह्यातला लोणीवारणी नावाचं गाव आहे, शिरूर कासा। काही वर्ष इकडे हिंडलो फिरलो, रस्त्यावर फिरलो, जेलमध्ये गेलो विद्यार्थ्यांचं वसतिगृह व्हावं म्हणून, आणि लातूरला आता स्थायिक आहे। बोलत राहिलो, जिभेनं एवढं दिलं, ह्या जिभेनं इतकं दिलं की साहित्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा साहित्य परिषदेवर मी एकमेव आहे दोन्ही जिल्ह्यामधून। मराठवाडा साहित्य परिषदेवर मला सर्वाधिक मतानं निवडून दिलं लोकांनी। सगळे साहित्यिक लोक असतात याच्यामध्ये, ते बघूया। त्यानंतर पूर्वी मी राजकारणात होतो, काही लोकांना माहिती आहे राजकारणात काही यश आलं नाही अपेक्षेप्रमाणे। साहित्यात घुसलो, म्हटलं आपण राजकारणात रस्त्यावर बोलायचो आणि तिथं बोलत असताना लोक जमा व्हायची, टाळ्या मिळायच्या आणि पुढाऱ्यांना मतं मिळायची। मला काय मिळालं? धतुरा। मग म्हटलं सोडून द्या आपण जरा वेगळा प्रांतच निवडूया आणि ह्या बोलण्याचा वापर साहित्यामध्ये सुरू केला। मित्र हो, या बीडच्या मातीला खरं म्हणजे शतशः नमन करतो मी की माझ्यासारख्या एका ऊसतोड पालकाच्या पोटी जन्मलेल्या पोराला की ज्याला नीट शिक्षण मिळालं नाही 8वी 9वी पर्यंत, अशा पोराला सिंगापूरचं जे विश्व साहित्य संमेलन झालं तिथपर्यंत जाण्याची संधी माझ्यासारख्याला मिळाली, ती साहित्यामुळे। आणि आता नजीकच्या काळात मित्र हो, घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, त्याचं पत्र विठ्ठल जाधव सर आलेलं आहे। त्या घुमानच्या ठिकाणी सुद्धा साहित्य संमेलनाला मी हजेरी लावतोय। काव्य वाचनामध्ये माझा त्याच्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे बीड म्हटलं की मला जरा छान वाटतं। हजारे सरांचा फोन आला, म्हटलं बा हजारे सरांची आपली तर काही ओळख नाही, आपलं नाव कसं काय आलं? एक तर बीडच्या लोकांना काही साहित्याच्या वर्तुळामध्ये लुडबुड करणाऱ्या, लुडबुड म्हणतोय शब्द ध्यानात घ्या, लुडबुड करणाऱ्या काही माणसांना भास्कर बडे हे नाव ॲलर्जीच आहे। जरा अनेक संमेलन इथं होतात पण जाणीवपूर्वक टाळल्या जातं, मलाच नाही काही लोकांनाही टाळल्या जातं। हजारे सर म्हटले असं असं आहे, मी येतो म्हटलं सर, माझ्या जिल्ह्यात कुठेही बोलवलं तरी येतो। आणि मित्र या ठिकाणी मला आपण बोलावलं त्याबद्दल मी पहिल्यांदा हजारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा आभार मानतो। आणि मित्र हो, या ठिकाणी बाकी नामूल्य यासाठी करतोय की आदरणीय शिंदे सर, त्यानंतर या विद्यालयाचे हेडमास्टर गायकवाड सर यांचाही मी आभार मानतो। आणि आपण बऱ्याच वेळापासून सह्याचं मास्टर मी इथं पाहतोय, इच्छा असो नसो आपण थांबलात, आपलं पण आभार मानतो मित्र हो। आपण नसता तर हा कार्यक्रम चांगला झालाच नसता। या ठिकाणी व्यासपीठावर आमचे साहित्यिक मित्र ज्यांची कादंबरी खूप गाजते, श्रावणगिरी घर गेलं वाहून, ही या कादंबरीचे लेखक व्यासपीठावर आहेत।
त्याचबरोबर प्रसिद्ध कवी अनिल होळकर हेही व्यासपीठावर आहेत. मित्र, माझ्यासोबत माझ्यावर जी जबाबदारी अध्यक्षीय दिली होती अध्यक्षपदाची कथाकथनाच्या, तर त्या निमित्तानं आम्ही सर्वजण जवळपास 3 आणि 2 5 जण लोकांनी, 5 म्हणजे 4 लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी कथाकथन केलेलं आहे. त्यामध्ये उमेश मोहिते सरांनी मुरळी नावाची कथा सांगितली. मधुकर बैरागी यांनी गोविंदाची वारी, ते असं म्हणाले सुद्धा की मी साहित्यिक नसताना मला कसं बोलवतात. बीडवाल्यांचं जास्त तुमच्यावर प्रेम आहे सर, आणि या प्रेमापोटी ते तुम्हाला बोलवत असतील, पण आम्हाला वाटतं तुम्ही साहित्यिक आहात. विठ्ठल जाधव यांनी पिंजरा नावाची कथा सांगितली, आणि आताच यापूर्वी विभा साळुंके यांनी अशी ग्रस्त झाली मस्त या नावाची कथा सांगितली. या सर्वांनी वेळेचं भान ठेवत कथाकथनाचा हा आनंदाचा क्षण आपल्यापर्यंत पोहोच केला. मी या सर्वांचा आभार मानतो. या सर्वांनी वेळेच्या आत कथा सांगितल्या. मित्र हो, आता आपण कथाकथनाच्या पर्वाकडे जाऊया. माझी कथा मी या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी कथा सांगत असताना मित्र, विशेषतः ह्या लहान लेकरासाठी एक चुटकुला सांगतो, त्याच्यानंतर कथेला सुरुवात करतो. आता हे लहान लेकरांच्याकडे मला पाहिलं आणि या मुलींकडे पाहिलं की मला आता भीती वाटतेय. भीती यासाठी वाटतेय की आम्हा लोकांची लग्न झालेली आहेत. हे पाठीमागं बसलेले हे सगळे व्यासपीठावरचे सगळ्यांचे लग्न झालेत. अरे बारके काय सांगू, माझा एक मित्र आहे, त्याने 100 मुली बघितल्या. 100 मुली बघितल्या आणि शेवटी पुन्हा एक मुलगी बघायला पठ्या निघाला. गेला वाड्याच्या समोर गेला आणि खिडकीच्या वरतून बघत बसलेली मुलीची आई खिडकीतून बघते, हा आलाय आयटीत अमेरिकेला जाऊन आलेला, मला मुलगी अशी पाहिजे, हाय फाय पाहिजे, इंग्लिश बोलणारी पाहिजे, धाड धाड बोलणारी पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे. आणि हा ओट निघाला 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 वाड्याजवळ आला. वरतून मुलीच्या आईनं बघितलं की हा आलेला आहे मुलगा नवरदेव म्हणून. ती मुलगी, ती बाई पळतच खाली आली, नवऱ्याला बाजूला घेतलं आणि म्हणाली, ह्या डोळ्याला तिथूनच परत करा. तर तो म्हणाला, असं काय बोलतेस, मुलं मिळाना, तेवढा हाय फाय अमेरिकेहून आलेला, आणि त्याला तू असं म्हणतेस. मी मनातून सांगते, माझ्या पोरीला विहिरीत ढकला, पण ह्या डोळ्याच्या ताब्यात देऊ नका. झालं काय, काय झालं, पहिल्यांदा ह्या डोळा मला बघायला आला, तर आता बघा तुला माझ्या पोरीला बघायला आलाय. आमचा काळ होता, आमचा काळ होता. ध्यानात घ्या, आता हे सगळी शिक्षक मंडळी लक्षात आलं. आमचा काळ होता, एवढ्या पोरी बघायला मिळायच्या. आता काळ बदललाय, आता काळ असा बदललाय. परवा मी माझ्या पोरीला म्हणालो, बाई तुला आता मुलं बघायला येणार आहे, तू तयार राहा. माझी पोट्टी काय म्हणाली, पोरगी पोट्टी, ए बाबा मी सावित्रीबाईची लेक आहे, मी आता पोर बघायला जाईल, मी पोर मला बघायला येणार नाहीत. मंडळी, आपल्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडीच्या संदर्भामध्ये मुलींची संख्या घटत चाललेली आहे. एक आकडा म्हणून सांगतो, 1000 मुलं आहेत. आता या मुलांनी हिशोब सांगायचा, तुमचे गुरुजी किती हुशार आहेत त्याच्यावर लक्ष देईल बघा, साधं गणित. 1000 मुलं आहेत आणि 800 मुली आहेत. किती लोकांची लग्न होतील सांगा? 800 लोकांची लग्न होतील, म्हणजे 800 मुलांची 800 मुली बरोबर लग्न होतील. बाकी 200 पोरांनी करायचं काय? आता 200 पोरांनी करायचं काय? 200 पोरं असं म्हणतील, कवा एकदाच हे मरतय आणि याची बायको आपल्याला लग्नासाठी मिळते. मित्र हो, त्या पोरांसाठी सांगतो, पालकासाठी सांगतो, आणि पुन्हा कथेकडे जातो. पूर्वी आम्ही बघायला जायचो मुलींना, आणि मुलगी बिचारी ती पोहे बिये घेऊन यायची, पदर असा ते 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 ह्याव त्याव त्याव. आता एका ठिकाणी आम्ही असंच बसलेलो होतो, तिथं मुलगी आली आणि मुलीला सांगितलं की तुला मुलगा बघायला जायचंय. तिनं मैत्रिणीला घेतलं
अगं राधे चल कुठं पोरग बघायला जायचंय. अगं ए राही चल कुठं पोरग बघायला जायचंय. मस्त पैकी कपडे बिबडे घातले म्हणता गाड्या गावाच्या जवळ घेतले गेल्या पोरी पोरी गाडीतून उतरल्या. पोरी उतरल्या म्हणता गाडी लागल्या गावाकडे बघायला. आणि येशी जवळ जातही नाही तर ते पोराचा भाऊ बारक टिल्लू एवढूस अर्ध्या चड्डीवालं त्यानं तिथूनच ओरडलं दादा पोरी आल्या पोरी आल्या पोरी आल्या. काय पोरग पळालं म्हणता वाड्या पोहोत विचारू नका. वाड्याजवळ गेलं आतमध्ये आवाज गेला ना आतून त्याचा बाप पळतच आला. पळत बाहेर आला तसा चला 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 पुरींच्या पुढं. पोराचा बाप पुरींच्या पुढं चला 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 चला. आल्या पोरी आयटीत गावात चालल्या त्या बापाच्या माग. मस्तपैकी पोरग आतमध्ये मेकअप करते. पोरग आतमध्ये नवरदेव होणारा मेकअप करते. चुलीवर भाकरी करती माय. पोराला पुन्हा पुन्हा नीट समजून सांगितली नीट जा बघ पुरी वर आणि नीट बोल बघ. टॉयन व्हाय करू नको बघ सांगून ठेवते तुला. 10-12 पोरी येऊन गेल्यात एकीने बी पसंत केलं नाही तुला. आलं पोरग बाहेर. पोरी आयटीत बसलेल्या होत्या. आलं बाहेर तसं थांबिलं माईनं. हे बघ सांगते तुला नीट उत्तर दे. रागीत डोळ्यानं बघू नको त्यांच्याकडं. आणि हे नीट पोयाचं घेऊन जा. पोयाचं घेतलं गेला गेला हळू हळू हळू. पोरीनं पहिला प्रश्न टाकला धनाक. आपलं शिक्षण काय झालंय? दादा काय 10वीला 2 विषय गेलेत. 10वीला 2 विषय गेलेत. बरं ठीक आहे घ्या गे पोहे घ्या. दुसरीनं विचारलं अहो ते तुम्हाला घरातली कामं सगळी येतात का? आमच्या काळात आम्ही विचारायचो भाजी येते का बेसन येतं का. आम्ही विचारायचो आमच्या काळात पोरींना. आता ही पोरगी विचारतीये तुम्हाला भाजी येते का. येते 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 का येते नीट सांगायला येते का नाही. मग तेवढ्यात एक जरा बडबडी पोरगी होती तिनं एक शेवटचा ठोका हाणला. सगळं येतंय तुम्हाला ठीक आहे पण लेकराची सीध होता येते का. अरे बाप रे त्याला हो म्हणावं लागलं. तेव्हा मित्र हो अभ्यास करा. अभ्यास केला नंबर 1 वर आला खूप हुशार झाला खूप मेहनत केली तर तुम्हाला हळद लागण्याची शक्यता आहे अंगाला. नाही तर त्या 200 मध्ये तुम्ही तसेच तर पडणार आहात. तुमची लग्नच होणार नाही. बघा लग्न करायचे असतील तर अभ्यास करा. आलं लक्षात. तेव्हा मित्र हो या ठिकाणी हा एक किस्सा सांगून मी माझी कथा सुरू करतोय. कथेचं नाव आहे बरं का मॅडम. आता मॅडम घरी जाईपर्यंत आता ते पोरग तुमच्या काही डोक्यातून जात नाही. बघा संध्याकाळ पोहतही आला आला ते चालूच राहील. आता बरं का मॅडम. तत्पूर्वी मित्र 5-6 दिवसापूर्वी एक वाईट घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. आणि ती वाईट घटना अशी घडलेली आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. त्याच्यामध्ये काल त्यांचं निधन झालं. माझ्या स्वतःच्या वतीनं व्यासपीठाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझी कथा मी घेतोय. कथेचं नाव आहे बरं का मॅडम. मॅडम तर मॅडम म्हणलं की मॅडमच की. बऱ्याच दिवस झालं गावाकडे गेलो नव्हतो बरं का पाहुणं. गावाकडे गेलो नव्हतो. गावाकडून सारखा निरूप यायचा सर जरा लवकर या 15 दिवस झाले आला नाहीत. मी आपलं मन मोकळेपणानं गावाकडे गेलो. पाहिलं विहिरीमध्ये ठिपूस नव्हता. कमुड्या एवढा जोरदार आलेला होता की त्या कमुड्याला आलेले सगळे बोंड वाळून गेलेले होते. बरं का मॅडम. मॅडम हा त्यांचं काहीतरी वेगळं चालली कथा तिथं. अजून वेळ आहे तिला लेकराला बघायला. जाऊ द्या थांबा आताच नका. त्यांना ती मॅडम पाठीमागून म्हणायचं होय ग तुला बघायला जायचे काय.
थांबा ना मॅडम, अजून लहान लेकरू आहे, इतक्या लवकर नका. नका त्यांना झोपू इतक्या लवकर. कपाशीचे बोंड सगळे वाळून गेलेले होते, फांद्या सगळ्या किरजून गेलेल्या होत्या, आणि मी बांधावर उभा होतो. बांधावर उभं राहिल्या पाहिलं तेव्हा असं वाटलं की काही खरं नाहीये. अरे ज्या एका कपाशीच्या याला झाडाला 100-200 बोंड आलेली होती, ती सगळी किरजून गेली होती, खाली पडायला लागलेली होती. वाळलेले झाड पाहिले आणि मी परत निघालो. तेव्हा माझा भाऊ तेवढा एकच वाक्य मला म्हणाला, सर तुमची कपाशी सगळं गाव येऊन बघत होतं. 200 बोंड कशाला म्हणते, पण बघा एक पाऊस नाही पडला तर सगळा खर्राटा झाला. सर तुमचं चांगलंय. शिक्षक मित्र ऐका, सर तुमचं चांगलंय. अहो आमचं काय, अहो आम्ही काय करायचं सांगा. ह्या बाबानं जर वाटुळं केलं, ह्या बाबानं वाटुळं केलं तर आम्ही जगायचं कसं. अहो तुमचं इतकं चांगलं आहे की तुमचं पासबुक भरतच राहते. पाऊस पडो ना पडो, बँकेत पैसा जमाच होतो, तुमचा पगारच येतो. आमचं काय. हे वाक्य बघितले, ऐकले, आणि मी तिथून तडक परत निघालो. बाजारचा दिवस, सोमवारचा दिवस, शिरूरच्या बाजारात आलो. परतीचा प्रवास सुरू झालेला होता. बाजारामध्ये एक जीप उभा होती. बऱ्याच दिवसानंतर आमच्या तहसीलला एक मॅडम आलेल्या होत्या, बिळावून जाणं येणं करायच्या. त्या बिळावरून जाणं येणं करायच्या. नवीन मॅडम आलेल्या, जरा शहरातून आलेल्या, जरा केस कापलेले आणि गॉगल बिगल लावून टॅक 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 चालायच्या. मला माहित नाही तुमच्या पैकी कोण आहे का नाही. टॅक टॅक चालायच्या. तहसील मध्ये गेले की शिपायापासून ते सगळेच नुसते बघायचे. आले 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 आले. अहो अधिकारी आलेला माहित होत नसं, पण मॅडम तहसील आले की लवकर माहित व्हायचं राव. अहो लिंबाखाली, झाडाखाली, इकडे तिकडे फिरणारे सरपंच सुद्धा फायली घेऊन मॅडम पशी जायचे. एवढ्या मॅडम प्रसिद्ध मॅडम. सायंकाळची वेळ झालेली आहे, गाडी तिथं एक जीप उभा राहिलेली आणि मला बीडला यायचंय. त्या गाडीमध्ये 2 म्हातारी बसलेले होते. म्हातारी असे होते की काही विचारता सोय नाही. बघा दाबाडामध्ये दात नाही, म्हातारीचे हाड दिसायला लागलेले, निस्त्या हाडाचे सापळे दोघही. गाडीत आले. माझ्या डाव्या साईडला ते अगोदरच बसलेले होते. ओळखू सुद्धा येत नव्हतं हे दोघं एक आहेत का दोन आहेत म्हणून. इतके वाळकुंजे आणि एवढे चिपटून बसलेले म्हातारे. मी पण बसलो गाडीमध्ये, आणि तेवढ्यात दुसऱ्या सेकंदाला मॅडम आल्या, गॉगल लावत, डॅंग 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 आल्या जीप जवळ. नेहमीचं गिराईक जीपवाल्याचं नेहमीचं गिराईक. त्या म्हणल्या ड्रायव्हरला, जागा कुठे रे तुझ्या गाडीत. आहे ना मॅडम. काय एकदा तुम्ही नुसतं बसून तर बघा आतमध्ये. आत बसलात का आपोआप झोपाटा लागतो ना, आपोआप जागा होती. बाई काय साध्या नव्हत्या, शहरातून आलेल्या होत्या, गावाकडच्या नव्हत्या. हे डबल हाडाचं जनावर, डबल हाडाचं, केस कापलेले, पर्स एवढी दांडगी. दररोज 5 रुपये 10 रुपये 5 रुपये 10 रुपये गोळा व्हायचे फायली माग, सहीसाठी, शिक्क्यासाठी. आणि मॅडम आल्या, झोपाटा उघडला, दरवाजा उघडला ड्रायव्हरनं. आज बघतेत आम्ही तिघं बसलेलो, जागा इथवरच राहिलेली मॅडमला. मॅडम डबल हाडाची, काही विचारू नका. आणि डबल हाडाची बाई. आणि आता आपलं कसं व्हायचं म्हणलं, काही खरं दिसाना आपलं आता. आणि ड्रायव्हरनं उघडला झोपाटा. मॅडमला सांगितलं, मॅडम तुम्ही टनकन उडी मारून बसा, सगळी जागा होती. मला सांगितलं, अहो तुम्ही काय करा, जरा उठून बसा की, जरा उठून असं. मंडळी, ज्याला कोणाला कमोड माहितीये का, कमोड. काही मॅडम हसू लागल्या. कमोड म्हणजे वयस्कर माणसाला, गुडघ्याचा आजार असलेल्या माणसाला, बसणाऱ्याला पुन्हा उठता येत नाही अशा माणसासाठी संडासची जागा म्हणजे कमोड. मी उठलो, मॅडम आत बसल्या, झोपाटा लागला, मला जागाच नाही ना, मी असाच कमोडवर बसल्या म्हणे. काही विचारता सोय नाही, असाच कमोडवर. इकडून म्हातारी, इकडून मॅडम, गच्च सगळं, जागाच नाही, कुठं बसायचं. अहो काय बसायला जागा नाही, काय नाही, गाडी चालली. मी म्हणलं ड्रायव्हर, अरे जागा नाही ना, कवर ताटकळू कमोडवर असाच. ताटकळा म्हणजे ताटकळा पोट रिकामी होते. कशाचं काय. थोडी गाडी पुढे गेली, मी हळू. म्हातारी म्हणली, अरे बाबा बस की थोडस, मी मांडी हाली ते. म्हणलं आजी तुमच्या मांडीवर बसलो तर मांडी मोडल, काळदिशी नसलेला ताप होईल. नाही रे बाबा. मॅडम काहीच बोला ना. मग शेवटी मॅडम म्हणल्या, अहो बसा की. म्हणलं कुठं बसू, बसाच जागा होती.
मंडळी बाई अशी थोडी हल्ली, मॅडम अशी हल्ली, तसं मी फिट्ट जाऊन बसलो. असं बसलो म्हणता का नाही विचारता सोय नाही. इकडून म्हातारीचे वाळके हाडक आणि इकडं मांडा असलेला हाडू, दना 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 हे चपाय लागलं का नाही. दोन्ही कुठे ठसा दना 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 दोन्ही कुठे रट्टी बसायला लागले राव. काय सांगावं तुम्हाला. अरे होतं का नव्हतं झालं माझं सगळं. खाली आहे का नाही, इथून पोटा खाली काही हवं आहेत का नाही काहीच कळायला झालंय. मुंग्या येऊन ठार. गाडी चालली चालली गाडी चालली 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 थोडी बाहेर आली आणि त्या बारक्या पुलावर विठ्ठलराव गाडी आली आणि खिडकीतून बाहेर मॅडमनं बघितलं. 2 शेतकरी आपलं दुःख एकमेकाला सांगत होते. अरे यंदा पावसानं वाटलं की त्याच्या मायला, नाही तर यंदा ना कापसाने पैसेच पैसे होते त्याच्या मायला पावसाच्या. आणि तंबाखू देत एकमेकाला टाळ्या देत होते. दुःखामध्ये सुद्धा आनंद ते व्यक्त करत होते. मॅडम बोलल्या काही मजा आहे बया शेतकऱ्याची. माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणलं काय म्हणलं मॅडम आपण, काय मजा आहे बया शेतकऱ्याची. बघा काय आनंदानं गप्पा हाणतेत आणि टाळ्यावर टाळ्या देते. मी थोडा वेळ आणखी शांत बसलो आणि नंतर म्हणालो, मॅडम लय मजा आहे शेतकऱ्याची. ऐकायचंय का तुम्हाला? सांगतो ऐका. ऐका मॅडम, शेतकऱ्याची काय मजा येते. आमचा तो मधुकर सय्यद उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उकांड्यातलं खत शेतामध्ये घेऊन जात होता. दिवसभर त्याच्या ट्रिपा चालूच होत्या बैलगाडीच्या. शेवटची ट्रिप सायंकाळच्या ट्रिप मध्ये त्यांनी बैल झुपलेलेच होते. 2 लेकरं त्याच्या पाठीमागे लागले. लेकराच्या अंगावर कपडे नाहीत, फाटकी चड्डी लेकरं मागे लागली की आम्हाला शेताला यायचंय. त्याने त्या खताच्या ढिगाऱ्यावर बैलगाडीवर लेकरांना बसवलं. स्वतः पुढे बसला आणि बैल हाणत हाणत गाडी हाणत 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 चालला. अहो त्या डगरीच्या वर गेला. तिथून शेत अजून लांबच होतं थोडस. डगरीच्या वर गेला आणि डगरीवरून खाली उतरताना आरुस तुटलं. तसा एक बैल बाजूला गेला, दुसरा बैल उलटी होऊन पडला आणि बैलगाडी उलथून खाली पडली. बैलगाडीच्या चाकाखाली माझा मधुकरचा डोकं केव्हा आलं चेंदा मेंदा झालं ते कळलंच नाही. मॅडम शेतकऱ्याची लई मजा आहे बरं का. ऐका तर. मॅडम खाली घोन घालून ऐकतच होत्या. ऐकताय का? सांगतो ऐका. अहो तो आमचा शिवाजी उचल घेतलेली होती बेलापूरची. काल परवाच बंडाला पैशाचे आणले होते. पोरीचं लग्न त्याला थटात करायचं होतं. उद्याच्याला बैलगाडी निघणार होती आणि आज रात्रभर त्यांनी काम केलं. निम्मी रात्र झाली. थकलेला होता. बैलगाडी सजून ठेवलेली होती. त्याच्यात वैरण टाकली होती, जातं टाकलं होतं, पेटी टाकली होती. सगळं टाकलेलं होतं. आणि पहाटच्याला आपल्याला उठायचं आणि बैलगाडी घेऊन जायची होती टाकळीच्या मार्गानं. निम्मी रात्र होऊन गेली. उशाला झापाखाली कोंबड्या कोंडलेल्या होत्या आणि हा सतार तिथे झोपी गेला. पहाट लवकर उठायचंय म्हणून. आणि एक जनावर सोकलेलं होतं. साप नाग जनावर एक सोकलेलं होतं. दररोज येत होतं पण त्याला कोंबड्या काय जमत नव्हत्या, मिळत नव्हत्या. आजही ते जनावर असंच निघालं. निम्मी रात्र झालेली. सळसळ याचं डोकं कोंबड्याच्या झापाला उस म्हणून लावलेलं. एक चक्कर हाणली त्यानं, अशी चक्कर त्याची झाली सापाची. पण त्याला काय झापाच्या खाली जाता येईना. कोंबड्याचा नुसता वासच त्याला येत होता आणि खायचं तर होतं कोंबडं. पुन्हा दुसरी चक्कर मारली आणि या शिवाजीच्या गळ्यापासून त्यानं मार्ग काढा. गळ्यावरून जायला लागला. त्याला थंडगार लागलं. तसा त्याने थप दिशी मारला झपका. सापानं नागानं कार्यक्रम केला, दंश केला आणि नाग पळून गेला. माझा शिवाजी तरफडत पडला. शिवाजी उठलाच नाही. काय म्हणताय मॅडम? झोपू नका बरं. हा सांगून ठेवतो, झोपू नका. हा शेतकरी लय मजा आहे बघा. अरे काय विचारू नका, लय मजा आहे. आणखी एक सांगतो ऐका. अहो परवा ते आमचा भगवान दादा
गव्हाचं रान तिकडे ढाळा आलेला आहे, पोरं रानात हिंडतायत बैला माग, बाकीच्या बाया खुरपायला बसलेल्या आहेत आणि तेवढ्या त्या त्यातल्या एका पोरानं ढाळा घेतला आणि बुडकीकडे गेला. बुडकीकडे गेला, त्याला आंब असलेली ढाळ्याला त्यानं विहिरीमध्ये बुचकळलं, बुडकीमध्ये बुचकळलं. बुचकळल्यानंतर त्यानं काय केलं, परत फिरला. बुडकीची रचनाच अशी असती मंडळी हो, तुम्ही बीड मधली माणसं, बुडकी म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्याला चिरा नाही, ज्याला दगड नाही आणि नुसत्या मातीमध्येच खोदलेलं आणि एक रस्ता, त्या रस्त्यानं आतमध्ये गेला, त्यानं तो ढाळा बुडवला, आंब गेली आणि परत फिरला. परत फिरताना त्याचा पाय निसटला, घसरला तसा तो विहिरीत गेला, त्या बुडकीमध्ये गेला. बराच वेळ झालं, आपला भाऊ कसा येईना, आता तो गेला होता तिकडे कसा येईना म्हणून दुसरा भाऊ लगबगीनं पळत आला, बघतोय तर आपल्या भावाचा शेवटचा तरी एक असा दादा वाचव म्हणला आणि तो बुडायला लागलेला. यानं पळतच गेला, त्याच्या हाताला हात दिला. दोघही एकमेकाला हाताला हात धरत आत गेले. दुपार टळून गेलेली होती, सगळे कामात होते. कामातून संपल्यावर मग मात्र बघायला आले, अरे पोरं दिसणार, पोरं कुठेच रे. ती राईबाई मोठमोठ्यानं आरडायला लागली, सगळ्या शिवारात आवाज चालला, अरे पोरं कुठेत रे, अरे पोरं कुठेत रे. कोण कुठं कुठं पळत पळत पोरांना बघू लागलं आणि भगवान दादाच्या लक्षात पाल चुकचुकली. लक्षात आलं की आपली पोरं बहुतेक तिकडं असतील. हा भगवान दादा गुराढोरासारखा आरडत वरडत त्या बुडकी जवळ गेला आणि पाहतो तर पोरं अशी तरंगलेली होती, दोन्ही पालथी अशी तरंगलेली होती. ढाळा असा फिरत होता त्या पाण्याच्या भोवती आणि हे पाहिल्यानंतर सगळा आरडाओरडा झाला, सगळ्या गावात बोबाटा झाला. मॅडम, बीड आलंय, लय कथा सांगता येते, शेतकऱ्याची खरंच लय मजा आहे. चला आपल्याला उतरायचं चंपावती शाळेच्या समोर. उतरायचंय का? मॅडमनं वर बघितलं, दोन्ही डोळ्यातून अश्रू येत होते, डोळे डबडबलेले होते आणि उतरल्या खाली. मीही उतरलो. मला एवढंच त्या म्हणाल्या, सर माझं चुकलं, मला तो अनुभव नाही. मी सहजगत्या म्हणून गेले. यापुढे तहसील मध्ये माझ्याकडे येणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याकडून मी 5 पैसे घेणार नाही आणि मी शेतकऱ्यांबद्दल आदरच ठेवेल, आदरयुक्त भावना ठेवेल, एवढंच सांगते. आणि माफ करा, मला माफ करा. रडत रडत त्या रिक्षात बसल्या आणि निघून गेल्या. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं झालेलं आहे. मला जाणीव आपण मांडी घालून बसलेला आहोत. आपलं इंटरव्ह्यू आवश्यक आहे. संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये ठेवलेले आहे तेव्हा आपण 10 मिनिटाचे आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. पण 10 मिनिटानंतर आपण सर्वजण परत इथे येणार आहोत. एक छोटासा भावनिक नाट्य आणि त्यानंतर ताणतणाव मुक्त